यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। नागपुरात स्वयंसेवी संस्थेच्या आडून धक्कादायक प्रकार होत असल्याचं उघड झालेलं आहे। तरुणींसोबत गैरवर्तन करण्यासह धर्मांतरणाचा सक्तीचा प्रयत्न देखील झाल्याची माहिती मिळते। या सगळ्यानंतर मानकापूर पोलिसांनी कारवाई करत संस्थेचा संचालक रियाज काझी याला अटक केलेली आहे। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या नावाखाली हे सगळे प्रकार सुरू होते। सामाजिक उपक्रमांच्या आड गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आलेला होता। 23 वर्षीय तरुणीनं तक्रार केली होती की तिला केबिनमध्ये बोलावून तिच्यासोबत या संचालकानं अश्लील चाळे केले। तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे पीसी दिलेले आहे। आता त्याचे जे काही NGOमध्ये डॉक्युमेंट वगैरे जे काय ते पोलीस तपास करतात आणि नंतर 5 दिवस नंतर आम्ही कोर्टमध्ये पुन्हा प्रोड्यूस करू। आणि धर्मांतरण ते आमचे एक मुख्य बिंदू आहे, पण आतापर्यंत तसा काही फोर्सिबल कन्वर्जन मी स्पेसिफिक करतो, तुम्हाला स्पेसिफिक वर्ड यूज करतो, फोर्सिबल कन्वर्जन, त्याबाबत आमच्याकडे आतापर्यंत काहीही माहिती नाही। जब तक मैं पुलिस की जांच या ऐसा कुछ भी कुछ सामने नहीं आता तब तक मैं बोल नहीं सकता, क्योंकि कोई भी चीज़ें जो बोलना है वो आधिकारिक लेवल पे बोलना चाहिए। अगर किसी का कोई एविडेंस है, किसी का कोई प्रूफ है, उसके बिना बोलना किसी को भी बोलना वो ठीक है। और माननीय श्री बावनकुळे साहब ने अगर आप देखे तो 2 दिन पहले बयान दिया है कि कोई भी अगर पुष्टि करनी है तो आधिकारिक तौर पे करनी चाहिए, एविडेंस के साथ करनी चाहिए, कोई सपोर्टिंग डॉक्यूमेंट्स के साथ करनी चाहिए। तो मैं कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए, जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना। सरकारने त्याला अटक केली आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक करून अत्यंत कडक कारवाई केलेली आहे। आणि अशा प्रकारचं जे नागपूरमध्ये एक भयंकर प्रकरण, याचा जो प्रभाव पुढचा होता तो फार मोठा होता, पण ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे। नाशिकच्या बहुराष्ट्रीय IT कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणातल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। पैशांची गरज असल्यानं अनेक जण धर्मांतराच्या या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याचं आता समोर येत आहे। राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा पीडितांची आपबीती जाणून घेतलेली आहे। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीनं कॉर्पोरेट जिहाद सहन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि याच धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आता 27 तारखेला सुनावणी होणार आहे। कारण आज आरोपीचे वकील आणि सरकारी पक्षाकडून इन कॅमेरा युक्तिवाद झाला। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आता 27 तारखेला निर्णय होईल, त्यामुळे निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम। आज आम्ही मूळ फिर्यादीतर्फे वकीलपत्र दाखल केलेलं आहे। आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे। आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी। कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।